डायबिटीज कंट्रोल, शुगर कंट्रोल, डायबिटिक रिव्हर्सल ह्याच्यावरती हा सगळा प्रवास आपला सुरू आहे आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीज फ्री फॉरएव्हरच्या जर्नीमध्ये आमच्या गोळ्या औषधं खूप जास्त आहेत हो. आमचं इन्शुलिन पण आम्हाला खूप आम्ही घेतो आणि आमच्या डायबिटीज रिव्हर्सलच्या सगळ्या टिप्स आम्ही फॉलो करतो. पण हे सगळं फॉलो करत असताना जर का शुगर लो झाली तर आणि साखर कमी झाली तर काय केलं पाहिजे? हायपरग्लायसेमियाबद्दल आपण भरपूर बोललो, पण आजचा जो व्हिडिओ आहे खास त्या लोकांच्यासाठी ज्यांच्या शुगर वारंवार कमी होतात. हायपोग्लायसेमिया ही एक सगळ्यात मोठी आणि डेंजरस समस्या डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये मला वाटते प्रत्येक डायबिटीज व्यक्तीनं एकदा तरी त्यांची गोळ्या औषधं सुरू झाल्यानंतर किंवा गोळ्या औषधं सुरू असतानाच्या प्रवासामध्ये पर्टिक्युलर टाईप 1 डायबिटीसमध्ये तर हे फार कॉमनली दिसून येतं. ते म्हणजे हायपोग्लायसेमिया किंवा सोप्या भाषेमध्ये शुगर लो होणं. तर अशा शुगर आपल्याला आढळून आल्या तर पॅनिक न होता त्यावेळेला आपण इमिजिएट काय ॲक्शन घेतल्या पाहिजेत, काय खाल्लं पाहिजे आणि डेंजरसली जर का लो झाल्या, खूपच जर का आपल्या शुगर लेवल लो झाल्या तर काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी मी एक 5 ते 6 गोष्टी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगणार आहे. केअरफुली ऐकायचं आहे. ह्याच्यातले 5व्या आणि 6व्या नंबरची जी गोष्ट आहे ती तर फार महत्त्वाची आहे. जर का तुम्ही टाईप 1 डायबिटीसचे पेशंट असाल किंवा तुमचे गोळ्या औषधांचे डोस जास्त सुरू आहेत आणि वारंवार तुमच्या शुगर लेवल कमी होत असतील तरी 5 आणि 6 नंबरची टिप तुमच्यासाठी फार फार महत्त्वाची आहे. आणि असं म्हणतात की एक वेळेला हायपरग्लायसेमिया परवडला, एक वेळेला शुगर थोडीफार जास्त राहिली तर ती आपल्याला मॅनेज करता येते, पण शुगर जर का कमी झाल्या तर त्याच्यामुळं आपल्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. तर कमी म्हणजे किती? तर जेव्हा असं समजलं जातं की तुमच्या रँडम ब्लड शुगर किंवा तुम्हाला साखर कमी होण्याची लक्षणं दिसल्यानंतर जर का तुमच्या शुगर लेवल 70पेक्षा कमी आल्या, 70 मिलीग्रॅम पर DL जर का कमी दिसत असल्या, 60, 50, 55, तर तुम्ही हायपोग्लायसेमिक स्टेजमध्ये चाललाय असं आपण म्हणू शकतो. आणि 40पेक्षा जर का कमी येत असतील, 38, 35 वगैरे, तर त्या डेंजरसली लो आहेत असं म्हणलं जातं. कारण तुमचा सगळ्यात महत्त्वाचा जो ऑर्गन आहे आपला मेंदू किंवा ब्रेन, ह्याच्या सर्वायवलसाठी शुगर हा महत्त्वाचा घटक असतो. 40पेक्षा जर का शुगर लेवल कमी आल्या तर तो व्यक्ती अनकॉन्शियस होऊ शकतो, बेशुद्ध पडू शकतो किंवा फार जर का आपण त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर एखाद्या वेळेला कार्डियक अरेस्टसुद्धा अशा पेशंटची होऊ शकते. मोस्ट ऑफ द टाईम झोपेमध्ये शुगर लो होणं हा पण एक काही जणांच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हायपोग्लायसेमिया झाला तर सगळ्यात पहिल्यांदा बिलकुल पॅनिक व्हायचं नाही. काही लोक काय होतात की शुगर कमी झाल्यावरती त्या पॅनिक अटॅकमुळं किंवा त्याच्यामुळेच ते जास्त भेदरून जातात, जास्त घाबरतात, त्यामुळे कॉर्टिसॉल लेवल अजूनही शरीरामध्ये वाढायला सुरुवात होती. तर एक तर हे हायपोग्लायसेमिया आपल्याला झालं हे कसं कळतं? तर त्याचे एक 3 ते 4 कॉमन साईन आहेत. तुम्हाला जर का सतत तोंडाला कोरड पडत असेल, सतत जर का थकवा प्रचंड जाणवत असेल किंवा डोळ्यांसमोर एकदम अंधारी आल्यासारखं किंवा ब्लड व्हिजन ज्याला आपण म्हणतो ते होत असेल, चक्कर आल्यासारखं होतंय किंवा एकदम इरिटेबिलिटी वाढलेली आहे, हातापायाला एकदम मुंग्या येत आहेत किंवा डोकं एकदम जड झालेलं आहे किंवा एकदम इन्स्टंट फटीग आलेलं आहे, एकदम इन्स्टंट इरिटेबिलिटी आपली जर का वाढली आहे तर समजायचं की अशा वेळेला तुम्ही तुमच्या शुगर चेक करणं, इमिजिएटली शुगर चेक करणं, तुमच्याकडे जे काही शुगर मेजरमेंटचा जो ग्लुकोमीटर आहे त्याच्यावरती शुगर चेक करणं आवश्यक आहे. पर्टिक्युलरली टाईप 1 डायबिटीस, इन्शुलिन घेणारे किंवा गोळ्या औषधांचे डोस ज्यांचे जास्त आहेत किंवा तुमचं जर का मील टायमिंग जर का मागं पुढं होत असेल तर त्यांच्यामध्ये हे हायपोग्लायसेमिया दिसून आलेलं आहे. काही जणांना सकाळी उठल्या लवकर 6:30-7 वाजता हायपोग्लायसेमिया होतो, काही जणांना दुपारच्या वेळेला साधारण 3 ते 4च्या दरम्यान आणि काही जणांना लेट इव्हिनिंग 7-7:30 वाजता हायपोग्लायसेमियाची लक्षणं दिसतात. कधी रात्री झोपेतून जाग येणं आणि उठल्यानंतर उशी जी आपली आहे ती जर का तुम्हाला घामानी थोडीशी ओली झालेली दिसली तर ते पण एक लक्षण असू शकतं की तुम्हाला नॉक्टर्नल हायपोग्लायसेमिया त्याला म्हणतात, की रात्रीच्या वेळेला तुम्हाला एक हायपोग्लायसेमियाचा एपिसोड होऊन गेलेला आहे, तर त्यावेळेला पण ही शुगर चेक करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा हायपोग्लायसेमिया झाल्यावर बरेच लोक एक चूक करतात की ते इमिजिएटली दे रश टू देअर किचन आणि ते इमिजिएटली साखर आणून साखरेचं पाणी किंवा डायरेक्टली साखर 5-6 चमचे खाण्याचा प्रयत्न करतात. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला जेव्हा हायपोग्लायसेमिया होतो त्यावेळेला त्या हायपोग्लायसेमियामुळे जी काही लक्षणं दिसत आहेत ती पहिल्यांदा तुमची नॉर्मल येणं गरजेचं आहे. बरेच जण काय करतात, 1-2-3 चमचे किंवा 5 चमचे साखर खातात, 1-2 ग्लास पाणी पितात आणि लगेच 5 मिनिटांनी शुगर चेक करायची घाई करतात. मग ती शुगर ज्या वेळेला 50-60 असती ती 5 मिनिटात फार नाही वाढणार आहे, ती 5 मिनिटात 57-58-60 पर्यंत दिसती. परत लोक ती अजूनही 2-3 चमचे साखर खातात परत 5 मिनिटांनी आणि असं करत पहिल्या 10 ते 20 मिनिटामध्ये तब्बल 10 ते 12 चमचे साखर आपण पोटात टाकतो. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे, तुम्ही जरी साखर पोटात टाकली, इन्स्टंट सोर्स ऑफ तुम्ही स्वीट काही जरी घेतला तरी ती आपल्या रक्तामध्ये येण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटाचा कालावधी द्यावा लागतो. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की एकदम आपण साखर जास्त खाल्ल्यामुळं तुमची साखर 100-120 पर्यंत जाती अर्ध्या तासांनी किंवा 30 मिनिटांनी, पण तुम्हाला त्या
त्या दरम्यान तुम्ही जे साखर जास्त खाल्लेली आहे त्या दरम्यान तुम्ही जे गोड जास्त खाल्लेलं आहे ते कुठंतरी तुमच्या पुढच्या 2 ते 3 दिवस तुमच्या शरीरावरती रिफ्लेक्ट होत राहतं आणि गोळ्या औषधं कमी होण्याच्या ऐवजी गोळ्या औषधांचे डोस परत 2-3 दिवसामध्ये वाढवायला लागतात आणि पुन्हा तुम्ही हायपोग्लायसेमियामध्ये जाण्याची शक्यता वाढते. सो ही विशेष सायकल जर का अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा शुगर लो आल्यानंतर किंवा हायपोग्लायसेमिया झाल्यानंतर आणि तुम्ही जर का पहिल्यांदा एका ठिकाणी थोडंसं शांत बसायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक नव्हता 1 किंवा 2 चमचे साखर खाऊन 1-2 ग्लास पाणी प्यायचं आहे आणि एका ठिकाणी स्वस्थ थोडंसं बसायचं आहे आणि एक 15 मिनिटानंतर किंवा 20 मिनिटानंतर तुम्ही शुगर चेक करायचे आहे. पहिलं तुम्ही याच्यात लक्षण हे बघितलं पाहिजे की जी हायपोग्लायसेमियामुळे जो त्रास व्हायला लागला, डोकं जड झालंय, तोंडाला कोरड पडते, तहान लागते, थकवा जाणवते, तो कमी होतोय का ह्याच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्यायचं. एका ठिकाणी स्वस्थ बसायचं, लगेच तुम्ही पॅनिक व्हायचं नाही आहे. दुसरा जो एक इन्स्टंट सोअर, जेव्हा तुम्ही इन्शुलिन घेत असता, गोळ्या घेऊन कुठं बाहेर असता तर अशा वेळी तुम्ही एखाद दुसरं चॉकलेट किंवा कॅडबरी तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. सगळ्यात जो बेस्ट सोर्स आहे तो डार्क चॉकलेट इज कन्सिडर्ड ॲज अ सेफ ऑप्शन इन केस ऑफ हायपोग्लायसेमिया. पण डार्क चॉकलेट मे बी तुम्हाला इझिली अवेलेबल होत नसेल तर कुठलंही चॉकलेट किंवा कुठली कॅडबरीचे 1-2 तुकडे घेऊन तुम्ही त्याच्याबरोबर 1-2 ग्लास पाणी पिलं तर लगेच तुमचा शुगर लेवल नॉर्मल येऊ शकतात. इनफॅक्ट तुम्ही ब्लॅक टी किंवा गुळाचा चहा जर का तुम्हाला इन्स्टंटली करून पिता आला तर तो तुम्ही घेऊ शकता. 1-2 फळंसुद्धा की जी गोड फळं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी डाळिंबापासून ते चिक्कू असतो आपल्या घरामध्ये किंवा एखादं सफरचंद असतं तर एखादं फळ जरी खाल्लं तरी चालू शकतं. डेट्स, ड्रायफ्रूट्समध्ये डेट्स किंवा काळे मनुके हा पण एक चांगला ऑप्शन आहे. मुठभर तुम्ही काळी मनुके किंवा जर का 2 ते 3 डेट्स, ओले खजूर किंवा वाळलेले कुठले आपले असतात, ड्राय खारीक ज्याला आपण म्हणतो ते खाऊन तुम्ही हे केलं तरी चालतंय. पाणी 1-2 ग्लास पिणं गरजेचं आहे किंवा थोडासा गूळ जरी खाल्लात तरी पण तुम्हाला तुमचा हायपोग्लायसेमिया त्या केसमध्ये कंट्रोलमध्ये येऊ शकतो. इझिली ज्या इन्स्टंट ॲक्सेसेबल गोष्टी आहेत आपल्या घरामधल्या त्या थोड्याशा खायच्या आहेत, त्यानंतर 1-2 ग्लास पाणी प्यायचं आहे. जेव्हा बाहेर जातो तर काही याच्यामध्ये शुगर बॉल्स हा पण एक ऑप्शन सांगितला जातो, पण बऱ्याच वेळा शुगर बॉल्स हे आपल्याला इझिली ॲक्सेसेबल होत नाहीत. काही जण त्या केसमध्ये नारळाचं पाणी किंवा हे पण सजेस्ट करतात, पण ते पण इझिली ॲक्सेसेबल असेल तर आपण नारळाच्या पाण्याचा विचार करू शकतो. पण नारळाच्या पाण्याने तेवढ्या लवकर शुगर लेवल हे होत नाहीत, फटाफट वाढत नाहीत. बाहेर कुठं असाल आणि असं कुणाला तुमच्या बरोबरच्या व्यक्तीला असा हायपोग्लायसेमिया झाला तर फ्रूट ज्यूस जर का इमिजिएटली अवेलेबल असेल तर तो फ्रूट ज्यूस पण तुम्ही त्या केसमध्ये देऊ शकता आणि तो पण मिनिमल क्वांटिटीमध्ये द्यायचा आहे. ऑलवेज लुक फॉर ते जे सिम्पटम्स आहेत, हायपोग्लायसेमिया लक्षणं आहेत ती कंट्रोल येण्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. हायपोग्लायसेमिया जेव्हा होतो त्यावेळेला क्लासिकली जी लक्षणं दिसतात ती डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात. त्यामुळं कधी 2 ते 3 ग्लास पाणी आणि थोडीफार शुगर पोटात गेली की आपल्याला बरं वाटायला लागतं आणि 20 ते 30 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही शुगर चेक करता त्यावेळी तुम्हाला ती 20-30 पॉईंटनी वाढलेली दिसून येते. जर का 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी शुगर चेक केल्यावरती पण जर का तुमच्या शुगर लेवल नाही वाढलेलं तुम्हाला दिसून आल्या तर तुम्ही परत जो काही तुमच्या साखरेचं प्रमाण आहे किंवा गूळ जे काही पदार्थ तुम्ही खाल्लाय तो थोडासा तुम्ही वाढवायचा आहे. बिलकुल पॅनिक व्हायचं नाही आहे. आणि अनफॉर्च्युनेटली जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की शुगर डेंजरसली लो झाली आहे, 40पेक्षा खाली आली आणि एखादा व्यक्ती चुकून जर का अनकॉन्शियस झाला तर त्याला इमिजिएटली आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं असतं. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला सलाईनच्या द्वारे ग्लुकोज लावून त्याला परत कॉन्शियसनेसमध्ये आणणं गरजेचं असतं. पण तोपर्यंत अजून एक ऑप्शन अशामध्ये आहे की अशा व्यक्ती जेव्हा अनकॉन्शियस होतो तर तो कुठली गोष्ट खाऊ शकत नाही, तर अशा वेळेला सगळ्यात जो एक सेफ ऑप्शन कन्सिडर केला जातो जो तुम्ही इमिजिएटली घरगुती देऊ शकता ते म्हणजे आईस्क्रीम हा वितळणारा पदार्थ असतो. तर तुमच्या घरात जर का एखादा टाईप 1 डायबिटीसचा पेशंट आहे किंवा ड्रास्टिकली त्याच्या शुगर लेवल लो होत आहेत असं तुम्हाला लक्षात येत असेल तर घरामध्ये तुम्ही त्या केसमध्ये आईस्क्रीम हा ऑप्शन ठेवायचा आणि ते आईस्क्रीम तुम्ही काढून जर का त्याच्या तोंडामध्ये ठेवलं तर इमिजिएटली 5 ते 7 मिनिटामध्ये शुगर लेवल लगेच वाढतात आणि तो पेशंट परत शुद्धीवरती येऊ शकतो आणि मग तुम्ही त्याला पुढच्या फर्दर हेल्पसाठी नेऊ शकता. इनफॅक्ट बाहेर पण कुठं असेल तर आईस्क्रीम हा एक ऑप्शन तुम्ही डोक्यात ठेवा. आणि मी भरपूर पेशंट्सच्या बाबतीत हे बघितलेलं आहे की इमिजिएटली जर का त्यांना 1 किंवा 2 ते 3 स्कूप आईस्क्रीम जरी दिलं ना तर ते पेशंट लगेच त्या हायपोग्लायसेमियामधून बाहेर येतात. बाकी मग कॉर्न सूप, डेट सिरप वगैरे हे पण काही ऑप्शन्स ह्याच्यामध्ये आहेत, पण ते इझिली ॲक्सेसेबल नाहीत म्हणून मी तुम्हाला ते ऑप्शन्स ह्याच्यामध्ये आता नाही सांगितले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायपोग्लायसेमिया जर का वारंवार होत असेल, सतत होत असेल तर यू नीड टू रिड्यूस युअर मेडिसिन. तुमचे मेडिसिन जे आहेत ते तुम्ही योग्य डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने चेंज करून घेणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, सतत हायपोग्लायसेमिया व्हायला लागल्यावरती चांगला जो डाएट ते फॉलो करत असतात, चांगला जो एक्झरसाईज करत असतात किंवा लाईफस्टाईल चेंजेसला ब्लेम करतात, औषधं तशीच ठेवतात आणि लाईफस्टाईल चेंजेस दुर्दैवाने बंद करतात. तर आपण तसं करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही डायबिटिक रिव्हर्स करत असता आणि त्याच्यामध्ये जर का वारंवार हायपोग्लायसेमियाचे एपिसोड्स होत असतील तर काही जी औषधं आहेत, डायबिटीसचे मेडिसिन आहेत, काही जे इन्शुलिनचे प्रकार आहेत, हे टिपिकली त्यांचं साईड इफेक्टच हा आहे हायपोग्लायसेमिया करणं. तर अशा वेळेला सडन हायपोग्लायसेमिया करणारी औषधं इन्शुलिन
चेंज करून लाँग ॲक्टिंग इन्शुलिनवरती येणं किंवा हायपोग्लायसेमिया न करणाऱ्या मेडिसिनचा, कमीत कमी साईड इफेक्ट असलेल्या मेडिसिनचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे. आणि ऑलवेज जेव्हा हायपोग्लायसेमिया होतो त्यावेळेला इमिजिएटली तुम्ही तुमच्या डायबेटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनना कन्सल्ट करून त्यांच्या सल्ल्याने पुढचे उपचार करणं गरजेचं आहे. आत्ता मी सांगितलं ह्या इमर्जन्सीसाठी असलेल्या टिप्स आहेत आणि हायपोग्लायसेमियाला पण दुर्लक्ष करू नका. अजूनही जर का तुम्हाला हायपोग्लायसेमिया कंट्रोल करण्यासाठी अशा काही टिप्स माहीत असतील तर जरूर या व्हिडिओच्या खाली मेन्शन करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन काही टॉपिक्स आहेत हे तुमच्याकडं तुमच्याच सल्ल्यावरती किंवा तुम्ही टाकलेल्या कॉमेंट्सनुसारच हे नवीन टॉपिक्स मी घेऊन येतो आहे. असेच काही टॉपिक्स माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.